हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट अशी रेसिपी कांद्यापासून. हे पहा, इथे एक कांदा, 2 कांदे मी बारीक असे कापून घेतलेले आहेत. एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे. उभे कापलेले आहेत कांदे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. कांदा छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम सुट्टा कांदा करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे एकदम मोकळा कांदा करून घ्यायचा आहे. आता छानपैकी असा मोकळा कांदा झालेला आहे आपला. आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालणार आहोत. हे पहा, मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर, लागेल तसं मीठ घालू शकता. हे पहा, छान असा कांद्यामध्ये मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत. आता मिठाने कांद्याला पाणी सुटतं म्हणून आपण छान असं मीठ मिक्स करून घेणार आहोत कांद्यामध्ये. हे पहा, एकदम छान असं बारीक करून घेणार आहोत. एकदम सुट्टा आपण कांदा मोकळा केला आहे एकदम अशा. आता त्यामध्ये हळद घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे. हे पहा, लाल तिखट घालणार आहे 1 चमचा, थोडासा गरम मसाला, लाल तिखट घातलेला आहे, बेडगी मिरची कलरसाठी, आणि थोडासा ओवा घालणार आहे. हे पहा, हातावर असं चोळून थोडंसं ओवा घालणार आहे त्यामध्ये. हे पहा, छान असं ओव्याचा सुगंध येतो मस्त. तुम्हाला समजलं असेल काय बनवणार आहे ते. कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली. आता छानपैकी असा मसाला त्याला लावून घेणार आहे सर्व कांद्याला. बेसन पीठ टाकणार आहे. 2 पळ्या बेसन पीठ घातलेलं आहे. पाणी घालायचं नाही यामध्ये, आपण तसंच मिक्स करून घेणार आहोत हाताने, कारण कांद्याला मीठ टाकल्यामुळे ऑलरेडी पाणी सुटतं. आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहोत ते मिश्रण. आता तुम्हाला कळलं असेल की आपण काय करणार आहोत. कांदा भजी गरमागरम अशी. पावसाळ्यात कांदा भजी खायला तर खूप मजा येते. शक्यतो पावसाळ्यात जास्त करतात ही भजी. कधी वाटली चटपटीत खायला दुपारची वगैरे असं जेवणासोबतसुद्धा तुम्ही करू शकता. एकदम भारी लागते अशी, एकदम कुरकुरीत होणारी भजी आहे आता आपली. हे पहा, छान असं कोथिंबीर घातलेली आहे त्यावर. आता अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. छान असं मस्त थोडंसं मळून घेणार आहोत आपण. हे पहा, पूर्ण कांदा मिक्स झालेला आहे आता मसाल्यासकट. हे पाहू शकता तुम्ही. छान असं पाणी ॲड केलेलं नाही आपण त्यामुळे, थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. हे पहा, आता मी एका साईडला ठेवणार आहे हे मिश्रण. कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे. जवळजवळ अर्धी कढई, थोडंसं कमी तेल घातलेलं आहे, पाहू शकता. तेल छान तापून द्यायचं, एकदम कडक असं तेल तापून द्यायचं आहे आपल्याला कांदा भजीसाठी. आणि हळूहळू त्यामध्ये आता कांदा भजी सोडणार आहे. हे पहा, आपण मिक्स केलेला कांदा सर्व त्यामध्ये सोडायचा आहे, थोडा करून. मी 2 बॅचेसमध्ये हा कांदा काढून घेणार आहे. हे पहा, एकदम तेल असं एकदम गरम होऊन द्यायचे, थंड तेलात सोडायचे नाही आहेत भजी आपल्याला. हे पहा, पहिली टाकल्यामुळे ती जास्त लाल झाली आहे. थोडी एक भजी आपली अजून कच्ची आहे, ती आपण छान अशी भाजून घेणार आहोत. एकदम लालसर अशा भाजायच्या आहेत, मस्त कुरकुरीत अशी भजी होणार आहे आपली. हे पहा, छान असा कलर आलेला आहे आपला. ती आपण आधी सोडली होती म्हणून तिला लाल झालेली आहे ती. हे पहा, आता आपल्या सर्व भजी शिजत आलेल्या आहेत. आपण पलटी मारून पलटी मारत राहायचं आहे त्याला, म्हणजे जेणेकरून ती पूर्ण सर्व बाजूनी छानपैकी अशी शिजेल. हे पहा, छान आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचं नाही आहे आपल्याला. ही शिजलेली आहे, ही काढून घेते मी. फ्राय झालेली आहे छान अशी लालसर. हे पहा, आता ह्या आपण फ्राय करून घेऊयात. थोड्याशा कच्च्या होत्या ह्या. हे पहा, छान अशा लालसर अशा होऊन द्यायच्यात आपल्याला. आणि थोडीशी थंड झाली की मग आपण ती सर्व करायला घ्या. थोडीशी थंड झाली की कडक होतात असे, एकदम भारी लागतात. पावसाळ्यात तर कांदा भजी खायला खूप भारी वाटते. एकदम थंड ह्याच्यात मस्त कांदा भजी गरम खायला खूप मस्त वाटते. हे पहा, छान असं आता दुसऱ्या बॅचमध्ये मी काढणार आहे राहिलेली सर्व. हे पहा, तेल गरम होऊन द्यायचं आहे पुन्हा. थंड तेलामध्ये टाकायची नाही तर भजी आपली लवकर निघणार नाही. मस्तपैकी आपले छान तेल गरम झालेलं आहे. त्याला आपण हलवून घ्यायचं आहे, भजील्यासारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ती सर्व बाजूने व्यवस्थित भाजेल. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तिला आपल्याला. छान भाजून देऊया आपण तिला. हे पहा, एकदम लालसर करायची आहे भजी आपल्याला. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे
छान अशी लालसर होऊन द्यायची, सारखी पलटी मारत राहायची आहे तिला आपल्याला। हे पहा आता छान अशी लालसर भजी झालेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही। छान थोडीशी अजून आपण हिला हे करून घेऊ फ्राय, म्हणजे ती छान शिजेल। आपण तिला थोडं काढून घेऊया आता थोड्या वेळाने। हे पहा छान अशी लालसर कलर आलेला आहे, मस्त कलर दिसत आहे। खायलासुद्धा एकदम कुरकुरीत अशा भजी झालेल्या आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। एक लाईक करा मला नक्की, कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली। आता आपण त्याच कढईमध्ये तेल छान गरम होऊन द्यायचे, अजून कढई चालूच ठेवणार आहोत। मिरच्या तळून घेणार आहोत। मिरच्यासुद्धा एकदम कडक तेल तापलेलं असेल तेव्हाच तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे हे पहा जाळीवर मिरच्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्या उडणार नाहीत, त्याच्यावर एक झारा ठेवलेला आहे। आणि गरम मिरच्यांमध्येच आपल्याला मीठ सोडायचं आहे मिरच्यांवर, जेणेकरून ते सर्व मिरच्यांना मिक्स होतं मीठ। हे पहा आता चटणी बनवणार आहे मी, हिरवी चटणी। लसूण मिरची घातलेली आहे, लसूण घातलेला आहे एक 7-8 पाकळ्या। आता त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालणार आहे, देठासकट घातलेली आहे, थोडासा पुदिना घातलेला आहे। हे पहा आता मी ह्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। छान चटणी वाटून घेणार आहे बारीक। हे पहा अशा प्रकारे चटणी वाटून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। एकदम उत्तम लागतात भजी खायला चटणीसोबत। गोड चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता, भाजी असेल तर पापड, कांदा भजी मिरचीसोबत मस्त एकदम कुरकुरीत अशी भजी झालेली आहे। जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज दिसतील। हे पहा छान अशी भजी झालेली आहे, मस्त कुरकुरीत झालेले आहेत एकदम। एडिट केल्यामुळे ते व्हिडिओचा आवाज येत नाही आहे, नक्की करून पहा। थँक्यू।